राज्यातील 24 अप्पर पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची देखील बदली झालेली आहे। त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नाशिक खरात प्रकरणामध्ये कराळे यांचं नाव चर्चेमध्ये होतं। त्याचवेळी मुंबईत अनेक IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्यात। दरम्यान या प्रकरणामध्ये अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिकचे IG दत्ता कराळे यांची बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं। कराळेंसारख्या अधिकाऱ्यामुळेच सामान्य जनतेनं बुवा अशोक खरातवरती विश्वास ठेवला। एका बनावट बुवाच्या व्यासपीठावरून भाषण देणं म्हणजे सेवा नियमांचं उघड उल्लंघन आहे। त्यांनी किमान आपल्या खुर्चीचा मान राखायला हवा होता, सर्व्हिस रूल पाळायला हवे होते, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सेवेमध्ये केवळ 1 महिना शिल्लक असताना कराळेंना शिक्षेशिवाय निवृत्त होऊ देणं अन्यायकारक आहे, असं दमानियांचं म्हणणं आहे। राज्यातील 24 अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची बदली झालेली आहे। नाशिक खरात प्रकरणामध्ये कराळेंचं नाव चर्चेमध्ये आलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची बदली झालेली आहे। त्यांच्या जागी आता प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 24 अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या झालेल्या आहेत। नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची सुद्धा या प्रकरणामध्ये बदली झालेली आहे। खरात प्रकरणात त्यांचं नाव विशेष चर्चेमध्ये आलेलं होतं, त्यामुळे ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या जागी आता प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची आता बदली झालेली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांचं नाव चर्चेमध्ये आल्यामुळे ही कारवाई झाली आहे। कराळे यांची बदली करण्यात आली आहे हे ऐकून बरं वाटलं। खरं तर हे बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं। कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका IG पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो। इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली, ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते। म्हणूनच मी त्यांच्या सस्पेन्शनची मागणी करत होते, कारण खरात प्रकरण सोडून सुद्धा